हालेलुया. तर अर्थ आहे बरं का, मी त्याला प्रभू म्हणतोय तो मान्य आहे खरं, मी त्याला ओळखतोय खरं आहे, पण तो खरंच मला ओळखत आहे का? कारण दानिएल ज्या प्रकारे म्हणतो त्या देवाच्या दृष्टीसमोर मी निर्दोष आहे बाबांनो. देव त्याला ओळखत असेच तो म्हणला का? प्रेज द लॉर्ड. समजत मला काय म्हणत तुम्हाला? मी ज्या देवाला ओळखतोय मग तो देव मला खरंच ओळखत आहे का? हालेलुया. हालेलुया. जे मी जीवनात वागत आहे ना, जसा माझा स्वभाव आहे ना तसं काम घडणार बरं का बाबांनो. जसं मी करत आहे तसं कामच घडणार आहे, तसं होणार आहे प्रत्येकाच्या जीवनात. प्रेज द लॉर्ड. मग ते लहान असो, मोठा असो, छोटा असो, कोणताही असो, वृद्ध असो, बायबल सांगतं मुलाला शिक्षण दे की म्हातारपणात देखील त्यानं त्याच्यापासून वेगळं होऊ नये. त्या वचनापासून माझ्या लेकरांनी वेगळं होऊ नये. कधी? म्हातारपणात देखील. परमेश्वर म्हणतो वचनापासून त्यानं बहिकू नये. प्रेज द लॉर्ड. बायबल असंही सांगतं मुलाला छडी मार, छडी मारल्याने तो मारणार नाही, अधोलोकापासून त्याचा जीव वाचव, नरकापासून त्याचा जीव तू वाचवशील म्हणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या प्रेषितांचं पुस्तक काढूया, त्यातला प्रेषितांचं पुस्तक, हालेलुया, यातला पहिलाच अध्याय 4 आणि 5 वचन. प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि त्यातील 4 आणि 5 वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा दिली की येरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस प्रभू येशूचे शिष्य आणि प्रभू येशू एकत्र जमले, आमेन, त्यावेळेस त्या सर्वांना म्हणला बाबांनो येरुशलेम सोडून जाऊ नका. काय सोडून जाऊ नका? आता येरुशलेम नगर म्हणजे काय? आशीर्वादाचं ठिकाण. आशीर्वादाचं ठिकाण सोडून तुम्ही जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही नाही गेला तर पित्यानं पाठवलेला, पित्याची इच्छा झालेला, त्यानं देऊ केला असा आत्मा तुमच्याकडे येईल. मग तुम्हाला मदत करण्यासाठी येईल, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तो येईल. कधी येईल? जर तुम्ही येरुशलेम सोडून गेला नाही तर. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं? चल इकडे साईडला बसा. हालेलुया. इकडे साईडला बस. थँक्यू जीसस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणते मला? बायबल सांगते की प्रभू येशू त्यांना काय म्हटले की बाबांनो येरुशलेम सोडून जाऊ. वाचा बरं, रिपीट, लक्ष द्या वाचनाकडे आता. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की येरुशलेम सोडून जाऊ नका. काय सोडून जाऊ नका? काय सोडून? येरुशलेम सोडून जाऊ नका. तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही पित्यानं देव केलेली देणगी जी गिफ्ट आहे, हालेलुया, माझ्याकडून ऐकली आहे तिची वाट पहा. त्याची काय करा? वाट पहा. त्याची काय करा? वाट पहा. आणि बायबल सांगतं एक व्यक्ती होता, तो येरुशलेम सोडून निघून गेला. काय केलं त्यानं? आणि येरुशलेम सोडून निघून जात असताना वाटेत कोणाच्या हाती सापडला? लुटारांच्या हाती सापडला. घेतले ना वचन मी? तो लुटाराच्या हाती सापडला आणि लुटाराने काय केलं? त्याला त्याचे कपडे काढून घेतलं, त्याला अर्धमेला टाकून दिला, त्याला मारला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण त्यानं काय सोडून चालला होता? आशीर्वादाचं ठिकाण तो सोडून चालला होता. आणि माझा देव म्हणतो की हे आशीर्वादाचं ठिकाण सोडू नकोस, कारण पिता तुझ्याकडे एक देणगी पाठवल, एक गिफ्ट तुझ्याकडे पाठवल, एक मदतगार तुला पाठवल, एक तुला सहाय्यक पाठवल. त्याची काय करतो? वाट पहा, तो तुझ्याकडे येईल. हालेलुया. आणि तो आल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त होईल? वाचा बरं 5 वचन. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला. बाबांनो, योहानाने तुमचा पाण्याने बाप्तिस्मा केला आहे खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसातच, थोड्या दिवसात तुमचा बाप्तिस्मा कशाने होणार आहे म्हणतो परमेश्वर? पवित्र आत्म्याने होईल म्हणतो परमेश्वर. मग माझा प्रश्न आहे की पवित्र आत्मा कोणाकोणाला भेटलाय? कारण परमेश्वर तो माझी वाट पहा. हालेलुया. समजत आहे पवित्र आत्मा आपल्याकडे. ज्या व्यक्तीकडे पवित्र आत्मा आहे ना, मग त्याला किती दुःख जरी असलं ना, किती मोठं संकट, डोंगरा एवढा असू द्या, हालेलुया, त्याला त्याचं काहीच वाटणार. कारण त्याला माहित आहे माझ्या बाजून जो उभा आहे
तो खूप मोठा आहे. बायबल सांगतं की बाबांनो जगात जे आहे त्यापेक्षा तुझ्या जो तो खूप मोठा आहे, पण मी त्याला कधी जागृत केलाच नाहीये. हालेलुया. मला समजलंच नाहीये की माझ्यात कोण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून म्हणतो परमेश्वर वाट बघ, तो तुझ्याकडे येईल. प्रेज द लॉर्ड. तुला मदत केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. मग मी खरंच माझा समय, माझी वेळ मी देवाला देत आहे का? मी प्रार्थना करत आहे का? प्रेज द लॉर्ड. काय म्हणत आहे मी प्रार्थना करत आहे का? खरंच माझा वेळ, माझा समय मी माझ्या परमेश्वराला देत आहे का? कोण कोण प्रार्थना करतं? पुन्हा विचारतो आता. करतो ना प्रार्थना आता? कारण तो देव म्हणतो माझी वाट बघ, तर तो तुला भेटेल म्हणतो. तो तुला मदत करण्यासाठी येईल, तो तुला सहाय्यक होईल. वाचा बरं, रिपीट वचन. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. हालेलुया. थोड्या दिवसात म्हणतो तो पवित्र आत्मा तुमचा बाप्तिस्मा होणार आहे म्हणतो. पण तुम्ही वाट बघा. आशीर्वादाचं नगर, आशीर्वादाचं ठिकाण सोडू नका. पवित्रतेचं जीवन जगा. प्रेज द लॉर्ड. तर तो कैवारी तुमच्याकडे येईल, तो मदतगार तुमच्याकडे येईल म्हणतो परमेश्वर. मग हे पाप जीवनामध्ये कसा प्रवेश करतं? हालेलुया. पाप मनुष्याच्या जीवनात मग कशा प्रकारे प्रवेश करत आहे? प्रेज द लॉर्ड. कशा प्रकारे प्रवेश करतं? कारण मी देवाला समय देत नाही, मी देवाची वाट पाहत. बायबल सांगतं शेतकरी देखील बी पेरल्यानंतर वाट पाहतो पावसाची. हालेलुया. त्याला ठाऊक नसतं की मी जे पेरून ते कोणतं उगवलं आणि कोणतं फळ देईल, काही त्याला माहित नसतं. पण बायबल सांगतो तो वाट पाहतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग मनुष्याच्या जीवनात पाप कसा प्रवेश करतं? कारण तो देवापासून दूर जातो की प्रभू खरंच मला मदत करेल का नाही, त्याचा विश्वासच बसत नाही. त्याच्या जीवनात जर एखादी चांगली गोष्ट त्याच्या मनासारखी जर घडली नाहीये, त्याच्या इच्छाला वाटतं तसं असं घडायला पाहिजे बरं का. आणि कधी कवचित काही गोष्टी घडत नाहीयेत. कवचित एखादी गोष्ट माणसाच्या मनाजोगी बरी होती आणि घडती जीवनामध्ये, आणि त्याला वाटतं माझ्या बाबतीत अशी घडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस तो काय करतो? देवापासून काय होतो? दूर जातो बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि त्या क्षणाला पाप त्याच्या जीवनात प्रवेश करतं. आणि बायबल सांगतं की परमेश्वर म्हणतो यरूशलेम सोडून जाऊ नको, आशीर्वादाचं ठिकाण, प्रार्थनेपासून तू दूर जाऊ नको. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवापासून तो म्हणतो दूर जाऊ नको, तर तुला मदत मिळेल. कारण जो व्यक्ती कुंपणामध्ये आहे त्याच्यावरती कुठलंच हत्यार काम करत नाही. कारण बायबल सांगतं याकोबाच्या घरावर तंत्र मंत्र ही चेटूक चालणार नाहीये. हालेलुया. हालेलुया. समजत मला काय बोलायचंय? बायबल सांगतो तुम परमेश्वर म्हणतो तुमचा देव हा परमेश्वर पवित्र आहे बाबांनो, म्हणून तुम्ही पवित्र व्हा म्हणतो तो देव. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचं तुम्हाला? कोणतं तंत्र मंत्र की चेटूक तुमच्या जवळ कदापि येणार नाही. कारण तुमचा रक्षण करता तुमचा परमेश्वर आहे. तो म्हणतो माझ्या दूतांना मी पाठवीन, तुमच्या पायाला धोंड्या देखील ठेस देखील मी लागू देणार नाही, तुम्हाला हातावर झेलून धरतील म्हणून. पण मी तसा त्या योग्यतेचा होत नाहीये, मी तसा त्या परमेश्वर तशा भावनेनं अजून गेलो नाहीये, कारण मी माझ्या देवालाच ओळखलं नाहीये. म्हणून माझ्या जीवनात कामं घडत नाहीत बरं का. हालेलुया. ज्यावेळेस दानिएलवरती संकट आलं आणि दानिएलवरती संकट आल्यानंतर बायबल सांगतं की राज्य घोषणा झाली, त्या फर्मावर सही करण्यात आली की जो व्यक्ती 1 महिनाभर कोणत्या देवाची आराधना करेल, उपासना करेल, तर त्याला देहांत शिक्षा झाली पाहिजे. हालेलुया. लोकांनी जमाव केला आणि तसे एक युक्ती नियोजन केली आणि त्यांनी काढली आणि राजाला सांगितलं राजा या फर्मावर सही करा. आणि राजाने सही केली की राजाशिवाय कुणी कोणापुढे नमन व्हायचं नाही. पण दानिएलने शब्द ऐकल्याबरोबर बायबल सांगतं दानिएलनं ऐकलं, हे शब्द त्यानं ऐकलं, सही केली, त्यानं पाहिली आणि गेला आणि आपल्या रीती निवाजाप्रमाणे, आपल्या नियमाप्रमाणे, आपल्या योग्य त्या कामाप्रमाणे त्यानं परमेश्वरची भूमी टिकून आराधना करायला सुरुवात केली. हालेलुया. आणि पुन्हा तो जमाव त्याच्याकडे आला, राजाजवळ आले. राजा जो दानिएल आहे तो ऐकत नाहीये. आणि बायबल सांगतं दानिएलला सिंहाच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्यात आलं.
आणि राजा रात्रभर झोपला नाही, उपाशी तो राहिला. आणि सकाळी तो येऊन दानियेलला म्हणत आहे शोकस्वर आवाजामध्ये, हालेलुया, त्याला दुःख झालं, त्याला वाईट वाटलं की दानियल हा नीतिमान व्यक्ती आहे, हा इमानदार व्यक्ती आहे, हा आपला व्यवहार चांगला ठेवतो. त्याचा विश्वास दानियेलवरती होता. आणि दानियेलकडे आला, दानियेलला आवाज काढला की ज्या देवाची तू प्रार्थना करतो, ज्या देवाची तू उपासना करतो, तो देव तुला त्यातून सोडण्यास समर्थ आहे का? त्या सिंहाच्या गुहेतून तुला बाहेर काढायला तुला समर्थ आहे का? हालेलुया. आणि दानियेल आवाज देतो, ज्या देवाची मी स्तुती करतो, ज्या देवाची मी प्रार्थना करतो, त्या देवाच्या नजरेसमोर मी निर्दोष आहे म्हणतो. म्हणून कोणतंच हत्यार माझ्यावर काम केलं नाही म्हणतो. हालेलुया. मग मी म्हणू शकतो का त्या देवाच्या नजरेसमोर खरंच मी निर्दोष आहे, म्हणून माझ्यावर कोणतंच अरिष्ट येत नाहीये? हे मी कधी म्हणू शकतो? हालेलुया. कधी म्हणू शकतो मी? जर मी परमेश्वरच्या वचनामध्ये आहे ना. बायबल सांगतं, प्रभू येशू बायबल सांगतं, यहोशूआला परमेश्वर म्हटला, बाबांनो, जसा मोशे माझ्या नियमशास्त्रामध्ये होता, त्यापासून उजवीकडे आणि डावीकडे कधी वळला नाही, तसा जर तू राहशील तर मी खरंच तुझ्या बरोबर आहे म्हणतो. हालेलुया. आणि मी तुला कधी अंतर देणार नाही, आणि मी कधी तुला सोडून जाणार नाही म्हणतो परमेश्वर. हालेलुया. समजत आहे मला काय म्हणायचं आहे? मग मनुष्य जीवनात मग पाप प्रवेश कसा करतं? का बरं पापाला एंट्री होते मनुष्या जीवनामध्ये? कारण त्याचे विचार वेगळे चालतात. हालेलुया. त्याच्या मनात वेगळे विचार येतात, अंतकरणात वेगळे विचार येतात, आणि त्याच्या मनाला जसं वाटतं, त्याची इच्छा जशी वाटतं तशा प्रकारे तो वागतो, आणि त्या पद्धतीने प्रमाणे त्याच्या जीवनामध्ये पाप कला अटॅकाला सुरुवात होते, आणि तो देवापासून काय होतो? दूर व्यक्ती जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं, वचन जो ऐकतो आणि वचनाप्रमाणे आचरण करतो ना, त्याच्या जीवनात अद्भुत कामं घडतात बरं का. याकोबाचं पुस्तकामध्ये सांगतं की केवळ वचन ऐकणारे असू नका बाबांनो, तो वचनाप्रमाणे वागणारे आणि चालणारे आणि कृतीत आणणारे असावं, तर तुमचं जीवन बदलत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपले समजलं पाहिजे की जे काही मी काम करतो, की जिथं कुठं मी जात आहे, तर देव माझ्या बरोबर आहे बरं का. माझे विचार असो, माझ्या कल्पना असो, त्यामध्ये परमेश्वर आपल्याला पाहतो बरं का. परमेश्वर मला पारखतो बरं का. प्रेज द लॉर्ड. आणि सैतान असे काही तर कामं आणून ठेवतो डोळ्यासमोर, नजरेसमोर, तुमच्या जीवनात, की तो तपासतो की हा परमेश्वरामध्ये आहे का. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं, परमेश्वरचं वचन सांगतं की बाबांनो, मी दुसऱ्यामध्ये सांगतो परमेश्वरचं वचन की माझी जो निंदा करतो ना, त्याला मी प्रत्युत्तर द्यावं, म्हणून तू व्यवस्थित वाग म्हणतो परमेश्वर. हालेलुया. काय म्हणतो? जो माझी निंदा करतो त्याला मी उत्तर देवावं, म्हणून तू कसा राहा? चोख राहा बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं मन परमेश्वराकडे आपण वळवलं पाहिजे, त्याच्या वचनावरती आपला भरोसा पाहिजे, आपला विश्वास त्या देवावरती पाहिजे बरं का. जो व्यक्ती त्या देवावरती विश्वास ठेवतो, तो व्यक्ती कधीच लज्जित आणि फजित होत नाही बरं का. हालेलुया. प्रेषित कृत्य याचा पहिला अध्याय 8 वचन सांगतं, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. कधी? पवित्र आत्मा तुमच्याकडे ज्याविषयी ना, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल बरं का. आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. बायबलचं वचन सांगतं की पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल, त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रथम तर यरूशलेमेत, म्हणजे तुझ्या जीवनामध्ये फरक जाणवल, तुझ्या घरामध्ये समजून येईल, तुझ्या नातेवाईकांमध्ये, तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये समजून येईल की तू देवाला निवडलेला आहे, तू देवाला निवडलेले आहे, देव तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. समजत आहे? ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो तेव्हा सामर्थ्य प्राप्त होतं बरं का मनुष्याला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग त्याची कामं चुटकीमध्ये होऊन जातात बरं का. आणि किती मोठं संकट असलं, मी म्हणलं डोंगरावर जर संकट असलं तर बायबल सांगतं, या डोंगराला उपटून तो समुद्राचा पडला जा असं म्हणशील तर तुझ्या म्हणण्याप्रमाणे घडेल म्हणतो परमेश्वर. कारण सेनाचा परमेश्वर तुमच्या बरोबर उभा आहे, तो राजाचा राजा तुमच्या बरोबर उभा आहे, आणि तो म्हणतो मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच तुला सोडून मी जाणार नाही. परमेश्वर विचारतो की बाबांनो, जन्मदात्या आईला आपल्या लेकराचा विसर पडेल का? एखादं लहान लेकरू जन्मलं, आईला कधी त्याचा विसर पडतो का? सारखं लक्ष आईचं त्याकडे असतं, बायलेकरला काय होईल का, कोण पडले का, हलतंय का, सारखं लक्ष असतं ना. प्रेज द लॉर्ड. समजत आहे का? आणि बायबल हो परमेश्वर म्हणतो कदाचित त्याला विसर बी पडेल,
पण मी तुम्हाला कधी विसरणार नाही म्हणतो परमेश्वर. परमेश्वर म्हणतो पहा तुमचं चित्र देखील माझ्या हातावर मी कोरलंय म्हणतो परमेश्वर. तुमचं नाव देखील म्हणतो परमेश्वर मी माझ्या हातावर कोरलंय म्हणतो आपला देव. हालेलुया. तो देव प्रीती आहे बरं का. आणि जो त्याच्याकडे येतो त्याला तो रिकामा कधीच पाठवत नाहीये. हालेलुया. बायबल सांगतं पवित्र आत्मा तुमच्याकडे येईल आणि सामर्थ्य प्राप्त होईल. प्रथम तुझ्या जीवनात दिसून येईल, तुझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये दिसून येईल, तुझ्या नातेवाईकांमध्ये दिसेल आणि मग समाजामध्ये दिसून येईल म्हणतो परमेश्वर. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याला मिळवण्यासाठी झटा, त्याला शोधा. बायबल सांगतो शोधलं तर तो सापडेल बरं का, ठोकलं तर तुमच्यासाठी उघडलं जाईल म्हणतो परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतो पवित्र आत्म्याला उदास करू नको, खिन्न करू नको. प्रेज द लॉर्ड. कधी खिन्न होतो पवित्र आत्मा? कधी खिन्न होतो? हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाला स्वीकारताना, ग्रहण करताना, तेव्हा तुमच्या अवतीभोवती काय म्हणलं मी, कुंपण येतं. कुंपण, रक्ताचं कवच येतं, स्वर्गाचा पहारा येतो, अग्नीचं कुंपण राहतं. पण एखादी गोष्ट अशी काही आपण देवाच्या वचनाच्या विरुद्ध करतो त्यावेळेस त्या कुंपणला एक छोटस सुई पाहिली कोणीतरी पाहिली ना सुई, त्याच्यावर छिद्र पडतं त्या कुंपणला. आणि ते छिद्र पडलं की त्यातून घाण व्हायला सुरुवात होते. काय व्हायला सुरुवात होती? मग त्याची दुर्गंधी सुटते, वास सुटतो. त्यावेळेस ते कुंपण तुटतं, सुरूचा पहारा तुटतो बरं का. म्हणून बायबल सांगतो जो खड्डा खणतो त्यास तो पडेल, जो कुंपण तोडतोय त्याला सरपड असतोय. त्याने यरुशलेम सोडून तो चालला, त्यावेळेस तो लुटाराच्या हाती सापडला. तो यरुशलेमेमध्ये होता तेव्हा त्याच्या कोणत्याही हातवर काम केलं. हालेलुया. ज्यावेळेस वचन मनुष्य तोडतो त्यावेळेस त्याच्या जीवनात अटॅक व्हायला सुरुवात होते बरं का. पण तो मनुष्य वचनामध्ये आहे ना, तर त्याला कितीही मोठं संकट आलं काही जर त्याला फरक पडत नाही. कारण बायबल सांगतं त्याचं घर खडकावर बांधलेलं आहे. बायबल सांगतं दोन व्यक्ती होते, एकाने खडकावरती घर बांधलं आणि एकाने वाळूवरती बांधलं. दोघांवर संकट आले, पूर आलाय, वार आलाय, वादळ आले, तुफान आले आणि दोघाही घरला लागलंय. पण जे खडकावर ते टिकलं, पण जे वाळूवर होतं त्याचा बायबल सांगतं सत्यानाश झाला. हालेलुया. समजत आहे मला काय बोलायचंय? आणि आपला खडक ख्रिस्त आहे, आपण त्या खडकावर रचलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. मी जर त्या देवाला मी प्रभू म्हणत आहे तर मला एक भान पाहिजे की मी ज्या देवाला ओळखत आहे तो मला ओळखत आहे का? समजत आहे? ज्या देवाला मी ओळखतो तो देव मला ओळखत आहे का खरा? प्रेज द लॉर्ड. तो देव म्हणतो मी तुला कधी अंतर देणार नाही आणि कधीच तुला सोडून मी जाणार नाही. आणि खरंच त्या देवाच्या नजरेसमोर, त्याच्या दृष्टीसमोर मी निर्दोष आहे का? मी म्हणू शकतो का दानिएल सारखं, दानिएलचं संकट आलं, दुःख आलं, दानिएल म्हणतो ज्या देवाची मी आराधना करतो, ज्या देवाची मी महिमा करतो त्या देवाच्या दृष्टीसमोर मी निर्दोष आहे बरं का. म्हणून माझ्या देवानं मला सोडवलंय. त्याच्या दूतांना पाठवून त्याने सिंहाची तोंड बंद केलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपल्यावर संकट आलं रे आलं की त्यातून मनुष्य बाहेर निघत नाहीये. प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण मी कुठेतरी चुकलोय, मी माझ्या देवाच्या दृष्टीसमोर कुठेतरी मी चुकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्या मनासारखी इच्छा घडत नाहीये, मला जसं हवं तसं होत नाहीये. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाला खरोखर तुमची काळजी आहे बरं का. परमेश्वरला तुमची काळजी आहे आणि देव सगळ्यांची काळजी करतो बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव तुमची काळजी करतो, देव तुमची रोज आठवण करतो. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता देव तुमच्या बरोबर उभा असतो. तुम्हाला दुःख येतं त्यावेळी देखील देव तुमच्या बाजूने उभा असतो. पण परमेश्वर म्हणतो सर्व मी तुला दिले, तू त्यात कसा विश्वास राहतोय? कोणाच्या हातामध्ये? त्यातून बाहेर निघणं, त्या दुःखातून, संकटातून कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये आहे का आता काय? बायबल सांगतं परमेश्वरानं त्या दुष्टाचा खुल्लम-खुल्ला तमाशा केला म्हणतं बायबल सांगतं. त्याला कलवरीच्या वधासमोर हरवले आणि सर्व अधिकार, धनीपण, संपदा ही प्रभूच्या चरणापाशी दिली आणि प्रभू येशूनं मंडळीला दिली. कोणाकडे आहे सर्व काय आता अधिकार? हालेलुया. अधिकार तुमच्या हातामध्ये. बायबल सांगतं विंचना तुडवण्याचा आणि शत्रूच्या सर्व शक्तीवरला अधिकार तुमच्याकडे आहे. हालेलुया. आणि आपण म्हणतो प्रभू बघ आता मला बाहेर काढ. प्रभू म्हणतो तू काम कर, तुझ्या हातामध्ये आता.
हालेलुया, हालेलुया. हालेलुया. समजतंय मला काय बोलायचंय? आमेन. या आपले डोळे घट्ट बंद करूया. थँक्यू जीसस.